Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is 16th lecture on the topic trigonometry, and this is the part of video lecture series about SSC mathematics. My channel is Mathematics Made Easy. I expect you to subscribe this channel and take advantage of my lectures. I assure you that the lectures are prepared in such a way that everyone will understand. In a simple language, everything is explained. So now we will turn to this particular lecture. In the last lecture, we were discussing certain problems where we studied how to eliminate theta from the given equations. Now in this lecture, we will proceed further with some standard problems. So in particular, 14th, 15th and 16th lecture consists of some D level problems. Okay, so now come to first problem of this lecture. Okay, what we will do here is, if this problem we will try to solve, if 3 tan squared theta minus 4 into root 3 into tan theta plus 3 equal to 0, find the angle theta. Find acute angle. Actually, you are always studying trigonometric ratios of acute angles, so find acute angle theta. Okay, so now how to start this? See, you are given an equation in tan theta. Okay, so what we can do is, suppose you assume that we will say that let tan theta is equal to x, then the given equation becomes what it becomes? It becomes 3x squared minus 4 root 3 into x plus 3 equal to 0. So what I can do is, now we have to factorize this. Remember, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं फॅक्टराइज करायचं तुम्हाला माहिती आहे. ओके, किंवा तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या सोल्युशनचा फॉर्म्युला वापरू शकता, परंतु काही गरज नाही. इथे कसं आहे बघा, एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 3 आहे, कॉन्स्टंट टर्म 3 आहे. तुम्हाला माहिती आहे आपलं जर क्वाड्रॅटिक इक्वेशन हे एक्स स्क्वेअर्ड प्लस बी एक्स प्लस सी असं जे आहे इक्वल टू 0, त्याच्यामध्ये आपण काय करतो, प्रथम ए आणि सी यांचा गुणाकार करतो. तो पॉझिटिव्ह आहे. इथे बघा, ए आणि सीचा गुणाकार पॉझिटिव्ह आहे. इथे किती आहे ए आणि सीचा गुणाकार? हियर इन अवर प्रॉब्लेम दिस ए इंटू सी इज 9. मग आपण अशा वेळी काय करतो, मधली टर्म अशी ब्रेक करतो की त्यांचा गुणाकार 9 येईल आणि ॲडिशन 4 रूट 3 येईल. आणि इथे मायनस असल्यामुळे त्या ॲडिशनच्या दोन्ही टर्म्सना आपण मायनस साईन देणार. म्हणजे आता कसं होणार बघा, समजा मी 3 रूट 3 घेतलं आणि रूट 3 घेतलं, तर यांचं ॲडिशन किती होणार? हे 3 रूट 3 आणि हे 1 रूट 3 आहे. म्हणजे ॲक्च्युअली इथे 1 आहे ना, म्हणजे एकूण 4 रूट 3 झालं. आणि यांचा गुणाकार किती होईल? रूट 3 आणि रूट 3 3 झालं, 3 आणि 3 9 झालं. म्हणजे आपणाला जो ए आणि सीचा गुणाकार 9 आहे तो मिळाला. म्हणजेच ही मधली टर्म जी आहे ती तुम्ही ब्रेक करणार. कशी ब्रेक करणार? तर 3 रूट 3 आणि रूट 3, आणि इथे मायनस साईन असल्यामुळे दोघांनाही मायनस साईन आपण देणार. म्हणजे आता हे काय होणार बघा, 3x स्क्वेअर्ड मायनस 3 रूट 3 इंटू एक्स मायनस रूट 3x आणि प्लस 3 इक्वल टू 0. बघा आता इथे 3 आणि 3चा गुणाकार 9 येतोय आणि हे वजा 3 रूट 3 आणि वजा रूट 3 म्हणजेच वजा 4 रूट 3 झाले. So we have not changed the value of the given problem, but we have converted it in the way we wanted. मग आता ह्या 3x स्क्वेअर्ड आणि 3 रूट 3 या पहिल्या ज्या दोन टर्म्स आहेत आणि पुढच्या दोन टर्म्स
तर ह्याच्यातून मी काय कॉमन घेऊ शकतो बघा, 3 आणि हा 3 इथे आहेच, इथे x आहे, इथे एक्स स्क्वेअर आहे, सो आय कॅन टेक 3x कॉमन. मग इथे 3x कॉमन घेतलात की इथे 3x स्क्वेअर्ड आहे म्हणजे नुसता x येईल, आणि हा 3x कॉमन घेतलाय म्हणजे -√3 येईल, बरोबर ना. आणि हे x -√3 आपण इथे लिहिणारच, यू नो दिस प्रोसिजर. मग आता इथे मला -√3x पाहिजे, मग ऑलरेडी x हा ब्रॅकेटमध्ये आहेच, म्हणजे बाहेर काय घेणार मी, -√3, आणि हे सर्व इक्वल टू 0 आहे. त्यामुळे काय झालं बघा, फॅक्टरायझेशन असं आलं, x -√3 हा एक फॅक्टर, आणि दुसरा फॅक्टर आला 3x -√3, दिस इज 0. त्यामुळे एक्सच्या दोन व्हॅल्यूज येणार, x इज √3, बरोबर ना. x म्हणजे आधी आपण पाय तर नीट लिहूया, दॅट मीन्स दॅट इज x -√3 इज 0 और 3x -√3 इज इक्वल टू 0. कळलं का. म्हणजेच काय झालं बघा, x इज इक्वल टू √3 और 3x इज इक्वल टू √3. मग आता काय होणार, x जर √3 असेल, पण x म्हणजेच आपण काय घेतलंय, हां, आता इथे आणखी एक करता येईल मला, x इज √3, दिस आय कॅन राईट अगेन, और x इज, हा 3 इकडे डिनॉमिनेटरला आणूया आपण, √3/3, म्हणजेच किती झालं, आधी √3/3 ही जी क्वांटिटी आहे तो √3चा वर्ग आहे, त्यामुळे इथे मला √3 इंटू √3 लिहू शकतो मी, दिस गेट्स कॅन्सल्ड, सो आय गेट 1/√3. कसं आहे, खूप जणांना √3चा स्क्वेअर 3 हे लगेच नाही सांगतायत, किंवा 3 हा √3चा स्क्वेअर आहे, असं ते गोंधळ असतो मुलांचा. तो बेटर वे वी विल राईट इट. म्हणजे आता काय झालं बघा, एक्सच्या दोन पॉसिबल व्हॅल्यूज आल्या, आणि एक्स म्हणजेच तुम्ही काय घेतलेला, टॅन थिटा. सो नाव यू कॅन से, बट एक्स इज इक्वल टू टॅन थिटा. सो वी गेट what we get, tan theta is √3 or tan theta is equal to 1/√3. मग आता तुम्हाला हे पाठ पाहिजे, जे टेबल आपण केलेलं आहे, 0 डिग्रीचा साइन कॉस टॅन काय आहे, 30 डिग्रीचे साइन कॉस टॅन काय आहे, आणि 45चं काय आहे, 60चं काय आहे, आणि 90चं काय आहे, हे आपण पाठ केलेलं आहे असं मी गृहीत धरतो. मग त्याच्यामुळे तुमच्या असं लगेच लक्षात येईल की टॅन थिटा इज √3 इम्प्लाइज थिटा इज 60 डिग्रीज, आणि इथे टॅन थिटा इज √3 म्हणजे हे दिस इम्प्लाइज दिस, आणि टॅन थिटा इज 1/√3 इम्प्लाइज थिटा इज 30 डिग्रीज. म्हणजेच तुमचं जे उत्तर तुम्हाला अपेक्षित आहे ते काय लिहिणार आपण, द ॲक्यूट अँगल्स satisfying given relation or given equation, acute angles दोन आलेत ना म्हणून ते लिहूया, acute angles satisfying the given equation are 60 degrees and 30 degrees. Both these acute angles will satisfy this relation. ठीक आहे. सो व्हेरी स्टँडर्ड प्रॉब्लेम. आणि इथे आपण काय टेक्निक वापरलं बघा, याला म्हणतात सबस्टिट्यूशन टेक्निक. म्हणजे काय केलं आपण, ते टॅन स्क्वेअर्ड थिटा 3 इंटू टॅन स्क्वेअर्ड थिटा -4√3 टॅन थिटा +3 इक्वल टू 0, हे आपणाला हँडल करायला कठीण जाणार, प्रत्येक वेळी ते टॅन थिटाची टर्म मॅनेज करावी लागणार. त्याच्याऐवजी आपण काय केलं, टॅन थिटा म्हणजे एक्स ठेवलं. लक्षात आलं का. वन्स यू पुट टॅन थिटा इज इक्वल टू एक्स, मी आपल्या नेहमीच्या परिस्थितीमध्ये आलो. क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण जनरली कसं देतो, ax² + bx + c, मग त्या इज इक्वल टू 0 त्या फॉर्मॅटमध्ये मी आणलं. मग ते सॉल्व्ह केलं मी, एक्सच्या किमती पाडल्या, आणि मग शेवटी असं म्हटलं की पण एक्स म्हणजे टॅन थिटा आहे, म्हणजे ह्या ज्या एक्सच्या किमती आलेल्या आहेत त्या टॅन थिटाच्या किमती आहेत. आर यू गेटिंग. म्हणजेच टॅन थिटाच्या दोन पॉसिबल व्हॅल्यूज आल्या, √3 आणि 1/√3. मग आपलं जे टेबल आहे 0 डिग्रीज, 30, 45, 60 डिग्रीज आणि 90 डिग्रीज, त्याच्यामध्ये आपल्याला टॅन थिटाच्या व्हॅल्यू, म्हणजे हे जेव्हा आपण लिहितो ना त्यावेळी लगेच रिवाईज करायचं. टॅन 0 किती आहे सांगा, 0.
टॅन 30 किती आहे, 1/√3. टॅन 45 किती आहे, 1. टॅन 60 किती आहे, √3. आणि टॅन 90 किती आहे, नॉट डिफाईन्ड. सी, दिस इज द वे ऑफ स्टडी. एकदा तुम्ही साइन थिटा म्हणजे काय असं एखाद्या अँगलच्या बाबतीत बोललात की सर्वच ती रिव्हिजन करायची आपण. या सर्वांचे हे जे अँगल्स तुम्हाला अपेक्षित आहेत त्याच्यामध्ये काय आहे, साइन कॉस टॅन त्यांच्या व्हॅल्यूज काय आहेत हे पाठ करत राहणं. कायम आपणाला हे सर्व तयार पाहिजे, रेडीमेड. वी शुड हॅव दॅट नॉलेज. आय होप यू अंडरस्टूड दॅट प्रॉब्लेम. नाव वी विल गो फॉर सेकंड प्रॉब्लेम. आता कसं आहे बघा, तुम्हाला मी सांगितलंय जेव्हा आपण हे सर्व ट्रिग्नॉमेट्री केलं तेव्हा मी सांगितलंय की -1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू साइन थिटा लेस दॅन ऑर इक्वल टू +1 आणि सिमिलरली -1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू कॉस थिटा आणि लेस दॅन ऑर इक्वल टू +1. परंतु तुम्ही ॲक्यूट अँगल शिकत असल्यामुळे तुमच्या दृष्टीने 0 इज लेस दॅन साइन थिटा आणि लेस दॅन 1, कारण ॲक्यूट अँगल म्हटलात की तो 90पेक्षा कमी आहे आणि साइन 90ची व्हॅल्यू 1 आहे, त्यामुळे लेस दॅन 1 तुम्ही असणार. सेम स्टोरी फॉर कॉस. तुमच्या वेळी कॉसच्या व्हॅल्यू 0 इज लेस दॅन कॉस थिटा लेस दॅन 1 अशाच असणार. ॲटमोस्ट इक्वल टू 1 असेल कोण, कॉस आणि साइन. पण साइन कशाचं 1 आहे, तर साइन ऑफ 90 डिग्रीज हे 1 आहे. हा काय ॲक्यूट अँगल नाही आहे. आणि कॉस ऑफ 90 डिग्रीज हे 0 आहे. दिस इज ऑल्सो नॉट ॲक्यूट अँगल. त्यामुळे ज्यावेळी ॲक्यूट अँगलचा तुम्ही अभ्यास करता आहात त्यावेळी तुम्ही हे लक्षात घ्या की साइन थिटा अँड कॉस थिटा इट विल लाय बिटवीन 0 अँड 1. इट विल लाय बिटवीन 0 आणि 1. मुद्दा फार महत्त्वाचा आहे. आता हा जो सर्व आपला एक्झरसाइज आहे तो आपणाला हा प्रॉब्लेम सोडवताना उपयोगी पडेल. सो वी विल डू सेकंड प्रॉब्लेम नाव. फाइंड द पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ, सी व्हॉट इज आस्क्ड, find possible values of cos x if what, cot x plus cosec x is equal to 5. ठीक आहे. मग आता बघा, so we will start with solution. Given cot x plus cosec x is equal to 5. What is cot x? You know, it is cos x divided by sin x. And what is cosec x? It is 1 upon sin x. And this is equal to 5. म्हणजेच काय झालं बघा, 1 plus cos x अपॉन साइन एक्स इज इक्वल टू 5. म्हणजेच काय झालं, 1 प्लस कॉस एक्स इज इक्वल टू 5 साइन एक्स. बरोबर ना. मग आता काय करायचं आपण की याचे स्क्वेअर करूया. सो वी विल से स्क्वेअरिंग बोथ साइड्स. सो आय विल राइट इट हियर, स्क्वेअरिंग both sides. What you get, 1 plus cos x bracket squared, okay, is equal to, इथे स्क्वेअर करणार आपण म्हणजे 5चा स्क्वेअर होईल 25 आणि साइन एक्स त्याचा स्क्वेअर साइन स्क्वेअर्ड एक्स. म्हणजे आता काय झालं बघा, दिस इज 1 प्लस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर ए प्लस बी कंसाचा वर्ग, ते सूत्र वापरा म्हणजे 1 प्लस 1 स्क्वेअर ना. मधली टर्म काय, 2ab. तसं इथे काय होणार, 2 × 1 × cos x म्हणजेच 2 × cos x आणि प्लस होणार cos स्क्वेअर्ड x. आणि ऑन धिस साइड 25 गुणिले साइन स्क्वेअर एक्स. पण आता इकडे सर्व कॉसमध्ये आहे आणि शेवटी मला cos x च्या पॉसिबल व्हॅल्यूज काढायचे आहेत, त्यामुळे मला cos x ला इम्पॉर्टन्स द्यावा लागणार. म्हणजे हे जे साइन स्क्वेअर एक्स आहेत ते मला कसं लिहिता येईल, 25 × ब्रॅकेट 1 मायनस cos स्क्वेअर्ड एक्स. बघा आपल्याकडे फंडामेंटल आयडेंटिटी आहे ना, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर्ड एक्स इज इक्वल टू 1. त्यामुळे साइन स्क्वेअर एक्स जो आहे त्याची व्हॅल्यू होणार 1 मायनस कॉस स्क्वेअर्ड एक्स. त्यामुळे ते आपण इथे लिहिलं. आपण ना एक आधी साधं लक्षात घ्या, गणित शिकताना तुम्हाला तुमच्या सरांनी किंवा मॅडमनी किंवा तुम्ही जर पुस्तक वाचत असाल
तर तिथे लिहिलेली प्रत्येक स्टेप का आली हे कळलं पाहिजे. त्याचं जर कारण तुम्हाला कळलं ना की आपोआप सर्व कळायला लागतं आपल्याला. एखादी गोष्ट न कळता आपण लिहिणं हे आपल्याला गिल्टी वाटलं पाहिजे. मला ते नाही कळलेलं तरी मी लिहितोय असं नाही बरोबर. ठीक आहे, मग इथे काय होईल बघा, 1 + 2 cos x प्लस हे cos² x आणि ऑन द राईट हँड साईड यू हॅव 25 ने आत मल्टिप्लाय करायचे. सो 25 - 25 cos² x म्हणजेच काय होईल, हा वजा 25 cos² x आहे तो इकडे आणूया. इकडे ऑलरेडी एक cos² आहे त्यामुळे एकूण होणार 26 cos² x. ठीक आहे, त्याच्यानंतर हे मधले 2 cos x आणि हा 25 आहे कॉन्स्टंट आणि इकडे तो इकडे राईट हँड साईडला जो आहे तो लेफ्ट हँड साईडला आणूया. मग इथे ऑलरेडी 1 आहे. 1 - 25 म्हणजे होणार -24 = 0. आता आपण काय करूया की हे जे आहे ना हे इरेज करूया जरा, कारण आता हा विषय आपणाला माहिती आहे की त्याचा पर्पज काय होता, का मी लिहिलं होतं. तर आपणाला हे माहिती पाहिजे की आपण ॲक्यूट अँगलचा अभ्यास करत असल्यामुळे साइन थिटा आणि कॉस थिटा या व्हॅल्यू 0 आणि 1च्या मधल्या असणार, 1 पेक्षा मोठी नसणार किंवा निगेटिव्ह नसणार. ठीक आहे, मग आता काय होईल बघा, याच्यामध्ये हे जे 26 cos² x प्लस 2 cos x वजा 24 = 0 हे आपण ह्याच्यात मगाशी जी ट्रिक वापरली सबस्टिट्यूशनची तीच वापरूया. लेट cos x = से p. मग आता काय होणार बघा, सो वी गेट, हे जे इक्वेशन आहे ना याला आपण 1 म्हणूया. सो लेट cos x = p, देन 1 बिकम्स काय होईल बघा, 1 बिकम्स 26 × p² प्लस 2p - 24 = 0. म्हणजेच आता काय करता येईल बघा, मला 26 आणि 24 हा गुणाकार यायला पाहिजे आणि 2 डिफरन्स, पण ॲक्च्युअली 26 आणि 24 मधलाच डिफरन्स 2 आहे कारण इथे मायनस चिन्ह आहे ना, म्हणून आपण डिफरन्सचा विचार करतोय. म्हणून आपण सरळ आहे ना, हे आता अगदीच सोपं झालं. 26p² अधिक 26p नंतर काय होईल, हे 2p यायला पाहिजेत म्हणजे -24p. म्हणजे आता बघा 2p झाले इथे आणि -24. सो वी हॅव नॉट चेंज्ड द व्हॅल्यू ऑफ द गिवन इक्वेशन. आता ही पहिल्या 2 टर्म्स आणि पुढच्या 2 टर्म्स, मग याच्यातून मला काय कॉमन घेता येईल बघा, 26p हेच कॉमन घेता येईल. त्यामुळे इथे येईल p अधिक 1 आणि इथे पण -24 जर मी कॉमन घेतलं तर p अधिक 1 येईल 0. म्हणजेच हे 2 ब्रॅकेट्स कोणते आले, 26p वजा 24 आणि p अधिक 1 बरोबर 0. म्हणजेच 2 ब्रॅकेट्स जे झाले त्यातला असं झालं, पहिलं 26p वजा 24 = 0 और p + 1 = 0. म्हणजेच काय झालं, p = 24/26 आणि और p = -1. त्यामुळे इथे आपल्याला फाइंड द पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ cos x असं विचारलेलं आहे. त्यामुळे ही cos x, आता बघा p म्हणजे ॲक्च्युअली आपण cos xच घेतलेलं आहे ना, सो आपलं उत्तर काय आलं, सो cos x = 24/26 म्हणजे 12/13 और cos x is -1. परंतु आपला अँगल हा ॲक्यूट अँगल असल्यामुळे cos x - 1 इज नॉट पॉसिबल. ओके, सो आपण असं म्हणूया, ॲज x is an acute angle cos x is equal to what, -1 is not possible. So what is the possible value of cos x then? आपण फक्त ही व्हॅल्यू ॲक्सेप्ट करणार. सो cos x is equal to what? cos x is equal to आपण एकच व्हॅल्यू ही मान्य करणार की cos x is equal to 12/13.
12 upon 13. This value we will accept because this is not possible because our angles are acute angles that we are studying. राईट अँगल ट्रायंगलचा वापर करून तुम्ही साइन कॉस टॅन डिफाईन केलेला. सो राईट अँगलमध्ये थिटा जो आहे तो मॅक्सिमम 90 असू शकतो. त्यामुळे ठीक आहे ॲक्यूट अँगल. आणि कसं आहे बघा, कॉस एक्स इज इक्वल टू 12/13. दिस इज वेअर कॉस एक्स इज लेस दॅन 1. इथे ती इक्वल टू -1 झाली आहे. आधी आपणाला जेव्हा 3 साईडचा तुम्ही विचार करताय ट्रायंगलच्या, कुठल्या 3 साईड्स? 2 साईड ट्रायंगलच्या आणि एक हायपोटेनस. त्यांच्या लेंथचा वापर करून तुम्ही साइन कॉस आणि टॅन लिहितात. आपण काय लिहिलं बघा, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस, ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनस आणि अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड्स. याच्यामध्ये कुठलंही फ्रॅक्शन हे निगेटिव्ह असण्याचा विषयच उत्पन्न होत नाही ना, कारण सर्व काही पॉझिटिव्हमध्ये काम चाललंय तुमचं. साईड्स आहे ना, हा ट्रायंगल तुम्ही एकदा घेतल्यानंतर बघा, हा ट्रायंगल तुम्ही घेताय, राईट अँगल्ड ट्रायंगल, आणि त्याच्यामधला हा थिटा इथला अँगल, आणि इथला मग ही ABC समजा मी ट्रायंगल घेतला, तर हे काहीतरी समजा एक्स आहे लेंथ, ही वाय आहे, ही झेड आहे. तर ह्या लेंथ्स आहेत साईडच्या, त्या कधीच निगेटिव्ह असू शकत नाहीत. ते 0 पण असू शकत नाही. ट्रायंगलची लेंथ म्हणजेच ह्या पॉझिटिव्ह असणार आहेत. आणि त्याच्यामुळे तुम्ही एक्स अपॉन वाय हा रेशो किंवा एक्स अपॉन झेड हा रेशो, वाय अपॉन झेड हा रेशो, हे सर्व पॉझिटिव्ह असणार. निगेटिव्ह तर असूच शकत नाही. फक्त आता काय होईल बघा, इथला हा 90 डिग्रीज हात जर अँगल घेतलात तर ह्याच्या साईनबद्दल मला काय म्हणता येईल बघा. साईन काय असतं? अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. पण ह्याच्या अपोजिट साईड म्हणजेच हायपोटेनस आहे. त्यामुळे साइन 90 हे 1 होणार. कॉस 90 काय होणार? ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनस, बरोबर ना. कॉस 90 जर मी घेतली तर त्याला ॲडजस्टंट अपॉन हायपोटेनस असं होणार. म्हणजे ते वाय अपॉन झेड येईल. त्याच्यामुळे काय झालं बघा, की मुद्दा असा आहे की कॉस 90 जे आहे ते कॉस 90 ज्यावेळी मला काढायचं आहे त्यावेळी आपण काय सूत्र वापरतो? कॉस 90, टॅन 90 वगैरे हे जे सर्व फॉर्म्युले आहेत ते आपण ॲक्च्युअली ॲक्यूट अँगलसाठी यूज करत असतो, नॉट फॉर 90 डिग्रीज. त्यामुळे लक्षात घ्या की हे 12/13 इज द ओनली आन्सर दॅट इज possible. -1 is never possible because you are studying acute angles, and for you always sine and cos they will be between 0 and 1. ठीक है. So I hope you understood these two problems that we discussed in this lecture. We will continue in the next lecture. Thank you.